आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आज सकाळी मी आईंना म्हटलं मी ब्रेकफास्ट बनवून देऊ का, तर त्या नको म्हणाल्या। अगं टेन्शन आलं असेल त्यांना। ए तू गप्प बसा, तुझ्याशी नाही बोलत आहे। हॅलो सा, एक मिनिट। बरं, तुमचं हनीमूनचं काय ठरलं की नाही? आजकाल लोक पहिलं हनीमूनची डेट फायनल करतात, मग लग्न करतात। तुम्हाला कुठे जायचं असेल तर सांगा मला, मी बुकिंग करतो। दादा पण तुला तर मुली आवडत नाही, तुला बरं माहिती सगळं हनीमून बद्दल। हा मी जातो खेळायला। नाही सॉरी सॉरी सॉरी। अरे आकाशचं एक नवीन काम सुरू होतंय, त्यामुळे आम्हाला काही दिवस कुठेच जाता येणार नाही, नंतर बघूया। खरंय, फिरायला काय कधीही जाऊ शकतो, बिझनेस योग्य वेळीच सुरू झाला पाहिजे। ऍक्च्युली दादा मला या संदर्भात तुझ्याशी बोलायचं होतं। म्हणजे माझा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे, म्हणजे याच्या आधी आपण डिस्कस पण केलंय। आय नो सो दादा तुझ्यामुळे मी इन्स्पायर होऊन एवढी मोठी रिस्क घेतोय। मला ऑर्गॅनिक प्रोडक्ट्समध्ये रिच सुरू करायचं आहे, म्हणजे कॉस्मेटिक्स, हाऊस होल्ड वगैरे वगैरे। आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे फ्लोअर क्लीनर, कपड्यांची पावडर, बट विदाऊट केमिकल्स। आणि ऑब्व्हियसली आपली कॉस्मेटिक्समध्ये तर कमाल रेंज आहे, सो त्यालाच घेऊन मी ते इंट्रोड्यूस करणार आहे। गुड, गो अहेड, मी आहेच बरोबर। इनफॅक्ट मी असं सजेस्ट करेन की तुम्ही माझ्या ऑफिसमध्ये सेटअप करा। नको दादा। का? त्याला काय हरकत आहे? आता कशाला जागेत इन्व्हेस्ट करतोयस? बिझनेस कर, स्टाफ घे आणि बाकी सगळ्या गोष्टी माझ्याकडे अवेलेबल आहेतच। बिझनेस ग्रो झाला की मग शिफ्ट हो। आणि तसंही मी न्यू स्टार्टअप्स मध्येच इन्व्हेस्ट करतो, लोक अवॉर्ड्स देतात मला त्यासाठी। आणि तू तर घरचा आहेस, अजिबात विचार करू नकोस। आणि मी तुमच्या बिझनेसमध्ये इंटरफेअर करणार नाहीये, तो तुम्हालाच करायचा आहे। मी फक्त तुम्हाला ऑफिस स्पेस ऑफर करतोय आणि एम्प्लॉई हायर करून देण्याची सोय करतोय। दॅट्स अ ग्रेट आयडिया दादा, पण काय आता, पण बिन काही नाही, दिस इज फायनल, डन। दादा एक प्रॉब्लेम आहे। सांगा, सॉल्व्ह करूया। प्रॉब्लेम म्हणजे ह्या इंडस्ट्रीमध्ये, म्हणजे या फील्डमध्ये, म्हणजे कॉस्मेटिक्स, हाऊस होल्ड यामध्ये म्हणजे रिसर्च आहे असा की जास्त मुली आहे यात, आणि हे बिझनेससाठी खूप फायद्याचं आहे। त्यामुळे माझ्या डोक्यात असं होतं की मी जास्तीत जास्त मुलींना हायर करू। म्हणून दादा इट्स ओके। आणि मी पाहिल्या आहेत काही जागा, टाउनमध्ये आहेत, थोडेसे एक्सपेन्सिव्ह आहेत आणि थोडेसे इश्यूज वगैरे आहेत, पण ठीक आहे, बघूयात। आणि मे बी आम्ही सबब्समध्येच जागा बघू दादा। हा ऍक्च्युली ते लांब पडेल, पण अंधेरी वगैरे असंच काहीतरी बघू। म्हणजे अजून काही फायनल केलं नाही आम्ही, बट विल मॅनेज, डोंट वरी। रेंट जास्त असेल ना तिथे? हो, मोठी जागा पण बघावीच लागणार आहे आणि इंटेरियरचं पण आहेच, सो हो। त्याचंच टेन्शन आहे मला। नको घेऊस टेन्शन, तुला माहिती आहे तुझा दादा तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे। आणि मला खात्री आहे लवकरच मोठी जागा घ्याल तुम्ही। हरकत नाही, या माझ्या ऑफिसमध्ये, माझ्या ऑफिसमध्ये सेटअप करा असं म्हणालो मी। थँक्यू सो मच। तुझ्यासाठी नो, आय अंडरस्टँड, इनिशियल लेवलला इतकी मोठी इन्व्हेस्टमेंट करणं योग्य नाहीये, पण माझ्या अटी असतील। हा आम्हाला सगळ्या अटी मान्य आहेत, हो ना? ऐकून घे आधी, मी कुठल्याही बाईशी डील करणार नाही, इंटरॅक्ट करणार नाही। माझ्या ऑफिसमधलं डिसिप्लिन मेंटेन राहिलं पाहिजे। काय बायका ऑफिसमध्ये आल्या की मोठमोठ्याने हसणार, बोलणार, माझ्या ऑफिसमधलं वातावरण बिघडवणार, हे मला अजिबात चालणार नाही। Am I clear? येस। नो प्रॉब्लेम दादा, आम्ही तुमच्याकडून बिझनेस डिसिप्लिन शिकून घेऊ आणि वी प्रॉमिस दॅट की आमच्यामुळे तुला काहीच इश्यू नाही होणार। गुड, येस रिअली, वी प्रॉमिस, तुला अजिबात काही त्रास होणार नाही आमच्या, पक्का। जा मग आता, लवकर पळा, चला चला चला, कामाला लागा, इंटरव्ह्यूज प्लॅन करायचे, चला। पमा मावशी, आकाश आकाश, अरे वा, तू वहिनीला पण घेऊन आलास? हाय आशुताई, कशी आहेस? मी छान, तू कशी आहेस?
मस्त. हाय अनु. मयू हे घे. थँक्यू. आम्हाला तर खरंच वाटत नव्हतं की तू म्हणजे तुम्ही आलात. थांबा मी मम्मीला बोलवते. मम्मी अरे अरे सुखीला. मावशी ते नवीन लग्न झाल्यावर क्लोज रिलेटिव्ह कडे जातात ना, तेव्हा मी आकाशला विचारलं की तुला कोणाकडे जायचं, तर हा मला लगेच म्हणाला की माझ्या सगळ्यात आवडती आणि सगळ्यात जवळची आहे पमा मावशी. म्हणून लगेच आलो. स्वामी भलं करू तुमचं. कसं करतील? तू आमच्यावर चिडून राहिली तर. उलट तू आमच्यावर चिडली तर स्वामी सुद्धा आमच्यावर चिडतील. अरे वेळ आहे का तू? कोणी सांगितलं मी चिडले म्हणून? आणि फोन तरी करायचा ना. नव्या नवरीला घेऊन आला. मी काही तयारी पण नाही केली. आता जेवल्याशिवाय सोडणार नाही मी. घाबरलो होतो मावशी. मला वाटलं तू माझा पण फोन नाही उचलणार. असं कसं नाही उचलणार? वेळ आहे का तू? हा साक्षी, अगं एवढा लाडू आहे ना. लहानपणापासून माझ्याकडनं खूप लाड करून घेतले त्यांनी. तुझ्या आवडीचे आंबोळे बनवू? हा आता नको. तुझ्यासाठी काय करू? नाही नाही काही नको. आम्ही मुद्दामच नाही कळवलं. आम्ही जर तुम्हाला कळवलं असतं तर आम्हाला तुमच्या चेहऱ्यावरचं इतकं गोड स्माइल बघायला नसतं मिळालं. अरे किती गोड आहे ही. अगदी तुझ्यासारखी बोलते आकाश. ए बसा बसा बसा. हा बाय. काहीतरी सरबत वगैरे करूया. चल चल. हा? बसू दे. समायरा, तू अशी उमऱ्यात का उभी आहे? कोणी आलं तरी स्वागत करायची पद्धत आहे आमची. ये ना आत ये. ए थांब. आधी पायातले गजरे काढ. फुटवेअर आहे ही. कळतं ना? मग काढते. स्वामींचं घर आहे हे. सॉरी. एक्स्ट्रीमली सॉरी. अच्छा करून खूप मोठी चूक झाली. मला हे असं करायला नको होतं. आय डोंट नो व्हॉट हॅपन टू मी. मी बहुतेक माझ्या फ्रेंड्सच्या इन्फ्लुएन्स खाली येऊन हे सगळं केलं. प्लीज मला माफ कर. वाकू नकोस वाकू नकोस. राहू दे राहू दे. असू दे असू दे.